ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बुलढाण्याची जागा जी आहे अतिशय कमी मताने पराभूत झाली आहे। कुठली मुद्दे नेमकी या ठिकाणी पराभवासाठी कारणीभूत ठरली असं वाटतं? नाही ना, असं काही नाही। मुळात बघा, पराभव असतो, त्याची उगाच कारण मीमांसा करून ह्याला दोषी त्याला दोषी ठरवण्यात अर्थ नाही। आणि मला असं वाटतं की त्याच्यावर फार मोठं भाष्य करायचं आहे। पराभव झालाय, पुन्हा विजयाला उभं राहायचं आहे। आता ज्यांनी केला, मतदारांनी मतं दिली, हे जर आपल्याला मान्य असेल त्याचे भाष्य कशाला करायचं? तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी गाजवला, आम्हाला मतदारांचा कौल मान्य आहे। काल वर्धापन साजरा झाला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलंय की लोकसभेत आपल्याला जो विजय मिळाला ती तात्पुरती सूज आहे आलेली आणि ती सूज लवकरच उतरणार आहे। तुमची की आमची असं विचारायचं ना आम्हाला? विचारा त्यांना। तुम्ही ज्याच्या कोबड्या घेऊन उभे आहात ना, मला कधी कधी मी शब्द जरा सांभाळून वापरणारा माणूस आहे। निर्लज्जम सदा सुखी असा एक म्हण आहे आपल्याकडे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। माणसं किती निर्लज्ज होऊ शकतात। अरे तुम्ही एवढे जर ताकदवर तर पळून का गेलात हा प्रश्न पहिला विचारा ना। कुणाच्या आश्रयाला गेलात? सुरतमध्ये कुणाचं राज्य आहे? गुवाहाटीमध्ये कुणाचं राज्य आहे? आणि गोव्यामध्ये कुणाचं राज्य आहे? भारतीय जनता पक्षाची राज्य असलेल्या राज्यामध्ये जाऊन पळून जाता, शुराची भाषा करता, शोभत नाही तुमच्याकडून। पळपुट्यांना धर्म नसतो बरं का, पळपुटेच असतात। गद्दार असतो। म्हणून काल साहेबांनी मस्त उदाहरण सांगितलं, ते मला वाटतं आमचा ओमराजे म्हणायचा की आजही इतिहासामध्ये आपण विचारलं खंडोजी कोपडा कोण होता, तर लोक काय म्हणतात? खालून गद्दार म्हणतात ना। 350 वर्ष होऊन गेली, 400 वर्ष होऊन गेली, तरी खंडोजी कोपडा गद्दारच म्हणतात। ज्यांच्या हातावर गद्दाराचा स्टॅम्प लागला तो आयुष्यात जाऊ शकत एवढं लक्षात ठेवा। असं शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यासोबत येऊ। प्रकाश आंबेडकर म्हणतायत की शिवसेनाच नव्हे तर इतर दोन्ही पक्षांना असं वाटत होतं, म्हणजे घटक आघाडीतील तिन्ही पक्षांना, की वंचितने त्यांच्यासोबत येऊ नये। मला वाटतं त्यांनी स्वतःच अंतर बघून विचार करायला पाहिजे होता। मी आता मला माझ्या कार्यकर्त्यांना भाषणात काय बोललो? त्याग। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। स्वार्थाची भावना असली तर आंधळे होतात माणसं, त्याच्याविषयी जास्त बोलायची गरज नाही आहे। आणि सातत्याने त्यांनी आत्मपरीक्षण केलं। मी अगदी त्यांना असं म्हटलं होतं, मी त्यांना खूप मानतो, विद्वान माणूस आहे, पण त्यांची प्रज्ञा समाजकारण आणि राजकारण हरवते। शिवसेना आहे, शिवसेनेची आहे, हे फक्त कांदे आहे आणि अशा प्रकारे असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात। जाऊ देऊ त्यांना, म्हणून तुम्हाला कोणी पाडलं ते बघायला पहिलं। एवढं सगळं खातून गेलं, त्या बाईने तुम्हाला घरी पाठवलं तरी जर, म्हणजे मी आता एक सांगितलं त्यातले ते पण तसलेच आहे। मुस्लिम समाज जो है तो महाविकास आघाड़ी के पीछे खड़ा हुआ था और उसे वोट जिहाद का नाम दिया जा रहा है। यही कितनी गलती है। अभी वोट जिहाद के ऊपर मैं वीडियो बताऊँ आपको? उनके वोट जिहाद की मैं बता सकता हूँ। एक वीडियो मेरे पास है, मैं बताऊँगा, जिसमें आशीष शेलार बोल रहे हैं और प्रधानमंत्री मुस्लिम बांधवों को मिठाई खिला रहे हैं और देवेंद्र मिठाई खिला रहे हैं। तब क्या होता है? वो मुस्लिम जिहाद होता है कि नहीं होता? वो भी तो कुछ। सर एक शेवटचा प्रश्न सर, छगन भुजबळ काहीतरी वेगळा निर्णय घेणार। काल आदरणीय उद्धवजींनी स्टेट सांगून टाकलंय आमची दरवाजे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।